आता आपण आहोत बापू कुटी या परिसरात। आधी ही मीरा बहन, ज्यांचं नाव मिसलेड होतं, त्यांना गांधीजी मीरा बहन म्हणायचे, ही त्यांची कुटी आहे। पण आपण जे आधी निवास पाहिलं त्यामध्ये 5 दरवाजे असल्यामुळे गांधीजींना तिथे काम करण्यासाठी खूप अडचण यायची। म्हणून मीराबहेननी त्यांना म्हटलं की तुम्ही माझ्या कुटीत येऊन राहा, मी माझी व्यवस्था दुसरीकडे करते। मग मीराबहेन इथून वरुड गाव आहे तिथे राहायला गेल्या आणि त्यांच्यासाठी ही बनवलेली कुटी त्यांनी गांधीजींना दिली। हे गांधीजींचं स्थान आहे जिथे गांधीजी बसून त्यांचे पुरे डेली रूटीन वर्क करायचे। आणि इथे आपण पाहाल की गांधीजी जे कुराण, तुलसी रामायण, बायबल हे वाचायचे, तर हे त्यांनी यूज केलेले आहेत। गीता पण इथे होती, पण ते जेव्हा इथून गेले त्यावेळेस ते सोबत घेऊन गेले आहेत, ती दिल्लीला ठेवून आहे। आणि या भिंतींवर जी आपण कार्विंग पाहत आहात, ही कार्विंगसुद्धा मिसलेड म्हणजे मीरा बहन यांनी केलेली आहे स्वतःच्या हाताने। आणि तुम्हाला जसं मी सांगितलं सुरुवातीलाच की इथे खूप जंगल होता आणि तुम्ही जेवढ्याही कुट्या पाहाल इथे लाईटची कुठेच व्यवस्था नाही आहे, इलेक्ट्रिक सप्लाय नव्हता। त्यावेळेस गांधीजी या कंदिलाचा उपयोग करायचे। यानंतर आपण आता बापूजींचं टॉयलेट आणि मसाज टेबल पाहू। हे आहे गांधीजींचं टॉयलेट। आणि गांधीजी इथे आल्यानंतरही स्वस्थ नाही बसायचे, त्यांना आलेले पत्र, त्याचे उत्तरं देणं, न्यूजपेपर ते या बॉक्समध्ये ठेवून ते वाचायचे। म्हणजे आपण कसं आता फोन घेऊन बसतो, बिलकुल एक्झॅक्टली। हा गांधीजींचा अस्थि कलश आहे, ज्यामध्ये गांधीजींच्या अस्थी आल्या होत्या आणि त्या पवनार येथे जवळच एक आश्रम आहे विनोबा भावेंचं, त्या आश्रममध्ये गांधीजींच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या होत्या आणि त्यांच्या काही पितळीच्या वस्तू वगैरे तिथे ठेवून आहे। इतकं डाऊन टू अर्थ, इतकं सिंपल लाईफस्टाईल ते जगत होते, राहत होते। टॉयलेट वगैरे पण स्वतः क्लीन करायचे, ते स्वतः क्लीन करायचे। इव्हन हेच नाही, यांचंच नाही, इथले आश्रमवासी जे राहायचे त्यांचं सुद्धा ते स्वतः जाऊन करायचे। ही आहे आपल्या गांधीजींची चारपाई। उन्हाळ्यामध्ये गांधीजी बाहेर झोपायचे, त्याच्यामुळे हे बाहेर ठेवून गांधीजीच्यावर झोपायचे। आणि हा आहे त्यांचा मसाज टेबल। गांधीजी नॅचरोपॅथीवर भरपूर विश्वास ठेवायचे। तुम्ही त्यांचे जेवढी पुस्तकं वाचाल त्यामध्ये त्यांचा नॅचरोपॅथीवर भरपूरसा विश्वास आहे। याच टेबलवर त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची सुद्धा स्वतःच्या हाताने त्यांची तेल मॉलिश केलेली आहे। मग ह्याला बापू का अस्पताल का म्हणतात? तेच, मग ते इथे राहणाऱ्या लोकांचे, गावामध्ये राहणाऱ्या लोकांचे नॅचरोपॅथीने इलाज करायचे। कोणाला काही आजार झाला तर ते एक नॅचरल पद्धतीने त्याला ट्रीट करायचे। चला आता यानंतर आपण गांधीजींचं ऑफिस बघू। काय चाललंय का इकडे? ठीक आहे, सगळं हलतच नाहीये स्टॅच्यू। बर मला सांग, तू काय कधी आउट ऑफ द बॉक्स करायचा प्रयत्न केलास? हे काय बॉक्सच्या आउटच आहे, मी नेहमी आउट ऑफ द बॉक्सच करतो। बट इन केस इफ यू वॉन्ट टू नो, तर माझं एक टॅलेंट आहे। काय? मी न घोरता झोपू शकतो। हा टॅलेंट नाही, ह्याला आउट ऑफ द बॉक्स नाही म्हणत। हॅलो, ऑब्वियसली मी बेड मध्ये झोपतो ना, थोडं ना बॉक्स मध्ये झोपतो। आउट ऑफ द बॉक्स यार, टॅलेंट आहे। आनंद विश्व गुरुकुलचे स्टुडंट्स आहेत जे खूप काही आउट ऑफ द बॉक्स आपल्याला करून दाखवणार आहेत। चला बघूया।
सौ दफा दिल संभाला, सात दफा दिल गया, भूले हम तो जहां को याद जो मिल गया। मैं हूँ और तू है, दिल का रास्ता दिल के थ्रू है, पर ये फीलिंग थोड़ी न्यू है, जान ले। मैं हूँ और तू है, पूछता क्यों what to do है, मस्तियाँ तो अब शुरू है, नाच ले। नाच मेरी जान आज सुन, नाच मेरी जान आज, नाच मेरी जान आज सुन, नाच मेरी जान आज, होके बिंदास, नाच मेरी जान आज सुन, नाच मेरी जान आज। Nosotros partido y partido hasta que sala el sol, no vamos a la casa, vamos a la fiesta. तू करे जो मैं करूं तो शर्म है किस बात की। हा तुला आता 500 रुपयाचा टॉप विकतो. मग मी तो 250 रुपयामध्ये घेईन. पोटावर लात मारता तुम्ही आमच्या. नाही खूप जास्त. आमची लहान लहान मुलं आहेत. दोन मुलं दोन बाईक आहेत काय ग? तुमचं नाही माझं नाही 350. ठीक आहे तुमचं नाही माझं नाही 1000 रुपये दे. तुझं नाव काय? अभिषेक. अभिषेक. अमिताभ कुठे? हा आम्ही तर म्हटलंय आणि काय प्रिफर करतो, ब्रँडेड की स्ट्रीट शॉपिंग? स्टिक शॉपिंग स्ट्रीट शॉपिंग का रे? आवड लाजतो का? लग्नाची मागणी नाही घातली रे मी. लाजतो का एवढा? ज्योती. हे पूर्ण नाव ज्योती पंडा. आणि कुंफू पंडा कोण तुमचे? फ्रेंड. फ्रेंड. 1900, 100 रुपए कम करके क्या करोगे? बच्चों से लूटोगे? एक छोटे से बच्चे से सब लूटना है। जितना आपको परवडता है उतना लो ना. ह्याचं तोंड आहे ते खाली आहे जमिनीमध्ये. आणि याचं नाक बंद केलं आहे. नाक म्हणजे एक छिद्र असतं ज्यातून वात बाहेर काढली जाते, ते बंद केलेलं आहे. त्यातून ती वात बाहेर काढली जाते. त्याच्यापूर्वी तोंडामध्ये दारूगोळा ठासून भरला जातो आणि त्याच्यावरती ती गोळा असतो बरोबर. आणि ही वात पेटते. वात पेटले की ते आत्मे गेलो ते स्फोट होतो. सर ही तोप जी आहे हां. ही काय अर्धी बाहेर आहे की नाही नाही असं नाही. ही तोफेचा आकारावरून तुम्हाला असं समजेल हां. की किमान 7 ते 8 फूट लांबीची तोफ आहे. बरं मग इकडून फायर केला गोळा तर किती लांब जाईल? तुझ्यापर्यंत नक्की पोहोचेल.